नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 15 जुलै 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, एका तासात 3.61 लाख रोपांची लागवड करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने प्रस्थापित केला आहे? प्रश्न क्रमांक 1 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदाबाद। गुजरातमधील अहमदाबाद येथे एका तासात 3.61 लाख रोपांची लागवड करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आला। या वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन अहमदाबाद नगरपालिका यांनी केले। भाडज येथे सुमारे 76,000 चौरस मीटर क्षेत्रात मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले। 35 स्थानिक वृक्ष प्रजातींची लागवड सुद्धा यामध्ये करण्यात आली। आणि या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते। गुजरात स्थापना करण्यात आली होती 1 मे 1960 रोजी। राजधानी आहे गांधीनगर। अधिकृत भाषा वापरली जाते गुजराती। मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत। प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत गीर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि मरीन राष्ट्रीय उद्यान। धार्मिक स्थळे आहेत सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, अंबाजी मंदिर आणि अक्षरधाम मंदिर। प्रश्न दुसरा आहे, नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या मोहिमेच्या पुढील टप्प्याची सुरुवात कोणी केली? प्रश्न क्रमांक 2 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय। प्रश्न तिसरा आहे, अलीकडे राज्यव्यापी अंमली पदार्थ विल्हेवाट मोहीम ड्रग डिस्पोजल कॅम्पेन कोणत्या राज्याने सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम। आसामने राज्यव्यापी अंमली पदार्थ विल्हेवाट मोहीम सुरू केली आहे। हा कार्यक्रम नलबारी जिल्ह्यातील दौलासाल येथील 14व्या आसाम पोलीस बटालियन मैदानावर आयोजित करण्यात आला। मोहिमेदरम्यान रुपये 472.51 कोटी किमतीचे जप्त अंमली पदार्थ व मनप्रभावी म्हणजेच सायकोट्रॉपिक पदार्थ नष्ट करण्यात आले। यावेळी आसाममधील पहिले नार्कोटिक्स इन्सिनरेटरचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले। आसाम राज्याबद्दल जाणून घ्या। स्थापना करण्यात आली होती 26 जानेवारी 1950 रोजी। राजधानी आहे दिसपूर। अधिकृत भाषा वापरली जाते आसामी, बोडो आणि बंगाली। मुख्यमंत्री आहेत हिमंत बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य। प्रमुख राष्ट्रीय उद्याने काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान आणि डिब्रू सैखोवा राष्ट्रीय उद्यान। प्रमुख धार्मिक स्थळे आहेत कामाख्या मंदिर, उमानंद मंदिर, हयग्रीव माधव मंदिर आणि नवग्रह मंदिर। प्रश्न चौथा, ICAI इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ग्लोबल ऑर्बिट समिट 2026 ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? प्रश्न क्रमांक 4 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने ICAI ग्लोबल ऑर्बिट समिट 2026 च्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केले। हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला। या शिखर परिषदेचा उद्देश भारताला जागतिक व्यावसायिक सेवा आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सचे प्रमुख केंद्र म्हणून बळकटी देणे हा आहे। प्रश्न 5वा, नवी दिल्लीतील सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राला कोणते नवीन नाव देण्यात आले आहे? प्रश्न क्रमांक 5 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्तव्य भवन संकुल। प्रश्न 6वा, नाबार्डने आपल्या 45व्या स्थापना दिनानिमित्त कोणता नवीन कार्यक्रम सुरू केला आहे? प्रश्न क्रमांक 6 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रामोदय। नाबार्ड बद्दल काही महत्त्वाचे पॉईंट जाणून घ्या। तर याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट। स्थापना करण्यात आली होती 12 जुलै 1982 रोजी। मुख्यालय आहे मुंबई येथे आणि सध्याचे याचे अध्यक्ष म्हणजेच चेअरमॅन आहे डॉक्टर शाजी केव्ही। प्रश्न 7वा, 2026 ते 2031 या कालावधीत 15,000 पवित्र वनांच्या संरक्षणासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आस्था वन संरक्षण योजना।
पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने आस्था वन संरक्षण योजना मंजूर केली आहे. 2026 ते 2031 या कालावधीसाठी रुपये 3,000 कोटींचा निधी यात मंजूर करण्यात आला. या योजनेअंतर्गत 15,000 पवित्र वनांचे संरक्षण करण्यात येणार आहे आणि ही योजना राजस्थानातील पवित्र वनांचे संरक्षण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सुरू करण्यात आली आहे. प्रश्न 8वा. अलीकडे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी किती ESI आरोग्य प्रकल्पांचे उद्घाटन केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी रुपये 668 कोटींच्या 7 ESI आरोग्य प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांचे उद्घाटन सनतनगर येथून करण्यात आले. नवीन सुविधा आसाम, तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. प्रश्न 9वा आहे. जागतिक युवा कौशल्य दिन वर्ल्ड यूथ स्किल्स डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15 जुलै रोजी. जागतिक युवा कौशल्य दिन दरवर्षी 15 जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश युवकांना तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व पटवून देणे आणि रोजगारक्षम बनवणे हा आहे. जागतिक युवा कौशल्य दिन 2026 ची अधिकृत संकल्पना म्हणजेच थीम आहे स्किल्स फॉर अ शेअर्ड फ्युचर. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा. फॉर्च्यून इंडियाच्या मोस्ट पॉवरफुल विमेन 2026 यादीत प्रथम क्रमांक कोणाला मिळाला आहे? प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नीता अंबानी. फॉर्च्यून इंडिया मोस्ट पॉवरफुल विमेन 2026 यादीत नीता अंबानी यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत रोशनी नाडर मल्होत्रा, तिसऱ्या क्रमांकावर आहे रेड्डी भगिनी, चौथ्या क्रमांकावर आहे सवित्री जिंदाल आणि 5व्या क्रमांकावर आहे डॉक्टर प्रीती अडानी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक देत चला. धन्यवाद.